आपणा सर्वांना माझा नमस्कार. आपल्या सर्वांचं मी ज्ञानेश्वरीच्या या 15व्या अध्यायामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण पुरुषोत्तम योग हा सध्या आपण बघतो आहोत. आणि पहिली ओवी सुरू होण्याच्या अगोदर जे माऊलींनी विवेचन केलं आहे ते आपण मागच्या वेळेस बघत होतो. आणि त्यातल्या 28 ओव्या आपण पाहिल्या होत्या. आणि आपल्या असं लक्षात आलं होतं की माऊली त्यांच्या गुरूंचं म्हणजे संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथांचं कौतुक करतात की त्यांच्या कृपेमुळे त्यांना सगळं प्राप्त झाले. त्यांची कृपा असल्यामुळे ते गीतेचा जो गीता जी आहे ही अवघड गीता सोप्या साध्या मराठी भाषेमध्ये सांगू शकतात आणि ती रसाळवाणीने सांगू शकतात. आणि सारे जे काही रस असतात एखाद्या बोलण्यामध्ये ते सारे रस त्याच्यामध्ये येत आहेत आणि अतिशय छान उदाहरणं देत आहेत. तर ते म्हणतात ते केवळ आणि केवळ माझ्या गुरुकृपेमुळे झालेलं आहे. मी जी काही गुरूंची सेवा केली त्यामुळे झालेलं आहे आणि गुरूंच्या आज्ञा पाळल्यामुळे झाले. आता ते 29वी जी ओवी आहे तिथून आपण सुरुवात करूया. ते म्हणतात तर आता तोच भावार्थ कैवल्याचे स्वामी भगवान श्रीकृष्णाने मागील 14व्या अध्यायाच्या अखेर असा सिद्धांत सांगितला की जसे 100 यज्ञ केल्याने इंद्रपदासह स्वर्गातील ऐश्वर्य प्राप्त करून घेण्यास अधिकारी होते त्याप्रमाणे ज्याला ब्रह्म ऐक्य ज्ञान प्राप्त झाले तोच मुक्त होऊ शकतो. आता इथे माऊली काय म्हणतात, माऊली असं म्हणतात की भगवान कृष्ण 14व्या अध्याय जो आपण पाहिला होता पुन्हा त्याच्यामध्ये भगवंताने असं सांगितलं होतं की तुम्ही गुणांच्या पलीकडे ज्यावेळी जाता, सात्विक राजसिक आणि तामसिक गुणांच्या पलीकडे ज्यावेळी तुम्ही जाता त्यावेळी तुम्ही देवाच्या पर्यंत जायला लागतात आणि अंतिमता त्या टप्प्यापर्यंत पोहोचता ज्याला आपण म्हणतो की आपण ब्रह्मज्ञान प्राप्त झालंय, त्याला आपण म्हणतो की आत्मसाक्षात्कार झाले. काही लोक त्याला म्हणतात की कैवल्य अवस्था प्राप्त आहे. हे सारं प्राप्त होणे सगळे समानार्थी शब्द आहे. याचाच अर्थ की त्यावेळी त्याला मोक्ष प्राप्त होतो असे ते स्पष्ट करून ब्रह्मज्ञान प्राप्त होणे, जीवाची शिवाची भेट होणे हे सारे शब्द समानार्थी आहे. काही लोक नवरी म्हणतात लग्न झालेलं मुलं, काही वधू म्हणतात अलग लक्षात, काही म्हणतात आमची सून आहे अलग लक्षात. कोणीतरी तिला वहिनी म्हणतो, कोणीतरी म्हणतं की माझी ती ननंद आहे, पण व्यक्ती तर एकच असते की नाही जीवनामध्ये आपण. तसं ती जी अवस्था आहे ती एकच अवस्था आहे. त्या अवस्थेबद्दल ते बोलताना की आत्मसाक्षात्कार होणे, ब्रह्मज्ञान प्राप्त होणे आणि त्या माणसाला मोक्ष मिळणे हे सारं एकच आहे. पुढे ते काय म्हणतात आता याचं एक साधं उदाहरण ते सांगतात. ते काय म्हणतात एखाद्याने जर 100 यज्ञ केले तर तो एक विशिष्ट यज्ञ आहे ते जर 100 वेळा केले, ते 100 यज्ञ पूर्ण झाले तर त्याला इंद्रपद मिळतं. पण इंद्रपद म्हणजे काय, देवांचा राजा. इंद्र हे एक अमुक व्यक्ती नसून ते एक पद आहे, तुम्ही लक्षात घ्या पहिल्यांदा. जसं आपल्याकडे घटनात्मक पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री पद, तसं इंद्र हे देखील एक पद आहे. जो तेवढा पुण्यवान होतो त्या पदाला जातो. पण जो त्या आता जो इंद्र बसलेला तो त्याला हे करू देत नाही, तो त्यांचा अडथळे निर्माण करतो देवांच्या मार्फत आणि हे सतत चालू असतं. मायनस प्लस आणि आपण पुराणामध्ये त्याचे बरेच दाखले वाचलेले आहेत आपण. तर एखाद्याने जर असे 100 यज्ञ केले त्याला इंद्रपद सर्व ऐश्वर्य प्राप्त होते. हे जसं तुम्हाला माहिती आहे तसं ब्रह्मज्ञान प्राप्त झालं म्हणजे तुम्हाला मोक्ष मिळतो असं तुम्ही समजून घ्या, असं माऊली आपल्याला अधिकारवाणी सांगतात. पुढे ते काय म्हणतात, किंवा जो सतत 100 जन्मापर्यंत ब्राह्मण कुलामध्ये जन्म होऊन यथाशास्त्र यजन याजन अध्यायन अध्यापन दान प्रतिग्रह करत असं राहतो तोच एक ब्रह्मदेव होतो दुसरा कोणी. आता कोणी ब्रह्मदेव हे पद कसं प्राप्त करतो तर 100 पुढं तो ब्राह्मण कुटुंबात जन्म. आता ब्राह्मण कुटुंब म्हणजे काय, त्याचा खरा अर्थ असा की ज्या घरामध्ये ब्रह्मज्ञान प्राप्त झालेला एखादा सिद्ध पुरुष आहे तो ब्राह्मण. खरा ब्राह्मण शब्दाचा अर्थ काय की ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालाय तो ब्राह्मण. अशा कुळामध्ये 100 वेळा एखादा मनुष्याने जन्म घेतला तर नॅचरली त्याच्यावर ते संस्कार होणार आणि तो पण ब्रह्मज्ञानाला प्राप्त होईल. पुढे तो ब्रह्माचं पद घेऊ शकतो हे तुम्ही लक्षात घ्या. ही सारी पद आहेत आणि खरं आहे की परमेश्वराने ती फार पुढच्या गोष्टीत खरं आहे. मी तुम्हाला सांगतोय त्या माऊलीने ते लिहिलंय. हे फार अशी जी गुपितं असतात की अमुक साधना झाल्यावर हे मिळेल, तमुक साधना झाल्यावर हे मिळेल, जनरली हे रिलीव्ह केलं जात नाही. पण इथे माऊलीने ते रिलीव्ह केलंय एका अर्थाने ते चांगलं आहे. तर ते
आणि असा जो 100 वेळा ब्राह्मण कुलामध्ये ज्यांनी जन्म घेतला आहे त्यांनी सगळ्या विद्या पण शिकलेल्या आहेत, सगळ्या विद्या शिकलेल्या, दान धर्म केलेला आहे, अनेक यज्ञ केलेले आहे. तर तो ब्रह्मदेव दुसरा कोणी होत नाही. म्हणजे एखाद्याने कल्पना केल्याने तो झाला असं होणार नाही. पुढे ते काय म्हणतात, किंवा सूर्यप्रकाशाचा लाभ डोळ्यासच होतो त्याप्रमाणे आत्मज्ञानानेच मोक्षाचा लाभ. आता आपण म्हणतो सूर्यप्रकाश मला लाभलाय, म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष दिसतो ना सूर्यप्रकाश, म्हणून आपण म्हणतो लाभलाय. तसं ब्रह्मज्ञान प्राप्त झालं आपल्याला, हे जीवशिवाची एक भेट झाली की त्याचा अर्थ असं होतो की आपल्याला मोक्ष मिळाला. आता तुमच्यापैकी काहींना असा प्रश्न पडेल की जीवशिवाची भेट होते म्हणजे नेमकं काय होतं, खरी पद्धत काय आणि खरी त्याची प्रोसेस काय. त्याची प्रोसेस खरं जसं एक मुलगी लग्नाला आली तेच उदाहरण आपण परत घेऊया. तिचं शिक्षण झालेलं आहे आणि आता आपल्या असं लक्षात येतं की तिचं लग्न करायचं, मग आपण काय करतो की त्या मुलीचं नाव नोंदवतो. कशामध्ये नाव नोंदवतो, मॅरेज ब्युरोमध्ये नाव नोंदवतो आणि आपले नातेवाईक मित्र परिवारांना सांगतो की आम्ही मुलीचा बायोडेटा बनवलाय, अमुक अमुक मॅरेज ब्युरो मध्ये नाव नोंदवलंय, तुम्हाला पण बायोडेटा आणि तिचा फोटो पाठवतो, तुमच्या पुढे काही स्थळ असेल तर आम्हाला सांगा. मग पुढची प्रोसेस काय होतं, मुलं तिला सांगून येतात, काही मुलांना ती दाखवली जाते, त्यांचं घरदार सगळं तपासलं, त्या आपलं तपासतात, मग बैठक होते आणि मग बैठकीत ठरतं की आता हे लग्न करायचं. मग त्याच्यानंतर एंगेजमेंट होते आणि मग खरेदी होते आणि मग लग्न होतं प्रत्यक्षामध्ये. आणि मग ती आपल्या सासरी तिकडे त्या घराची सून म्हणून जाते. ही जशी एक प्रोसेस आहे तशी ही एक प्रोसेस, ती काय प्रोसेस आहे की जेव्हा आपल्या हृदयामध्ये परमेश्वराची प्राप्ती व्हावी किंवा परमेश्वराचं आपण जे पण काही करतो, जितकी तळमळ निर्माण होते, इतकी तळमळ निर्माण होते की आपण बेचैन होऊन जातो. आपण मंदिरात जातो, आपण दर्ग्यामध्ये जातो, आपण देवाच्या संबंधातली पुस्तकं वाचतो, आपण सद्गुरूंचे चरित्र वाचतो, आपण चांगल्या पोथ्या वाचतो आणि आपल्या लक्षात येतं की अरे मी सगळं करतोय पण मला काही देवाचा अनुभवच येत नाही. मला लोक तर खूप काही काही म्हणतात, मी युट्यूबवर बघतो, त्यांच्या भाषणामध्ये ऐकलं, त्यांच्या पुस्तकात, पण मला तर काही देव. अशी ज्यावेळी हृदयामध्ये तळमळ निर्माण होते त्यावेळी परमेश्वर त्याचाच प्रतिनिधी असलेला, ज्याला आपण सद्गुरू म्हणतो, जो देहधारी आहे, त्याला त्या शिष्याकडे पाठवायची व्यवस्था करतो. तो गुरु त्याच्याकडे जाईल किंवा त्या शिष्याला कुठून तरी कळेल, तो शिष्य त्या गुरुकडे येईल. आणि मग गुरु काय करतात की त्याला सगळं अवस्था कोण, त्याला त्या अगोदरच कळलेलं असतं कोण त्यांच्याकडे येणार आहे. आणि मग ते त्याला दीक्षा देतात. दीक्षा देतात म्हणजे काय होतं की आता जे आपण शक्तिपात दीक्षा देतो, ज्याला काही लोक सिद्धयोग म्हणतात, काही लोक महायोग म्हणतात, तर गुरूंच्या हृदयातून शिष्याच्या हृदयामध्ये प्रत्यक्ष ध्यानाचं बीज लावलं जातं. ते गुरूंना प्रत्यक्ष दिसत, तुम्हाला दिसत नाही, तुम्हाला त्याचा अनुभव येतो की तुम्हाला वेगवेगळे अनुभव लागतात ध्यानात. आणि मग दीक्षा झाली आणि त्या शिष्याने गुरूंच्या सांगण्यानुसार पुढे जर त्यांच्या आज्ञेचं पालन केलं तर सातत्य साधनेमध्ये ठेवलं की काय होतं की त्याची मूलाधार चक्राला जी शक्ती जी आहे, कुंडलिनी शक्ती, ते असं म्हणतात की एक वेटोळ सर्पाचं, एक लहान पिल्लू जर वेटोळ म्हणून बसत तशी ती बसलेली आहे, तिला गुरु जागृत करतात आणि मग ती पुढे पुढे सरकायला लागते आणि एक एक चक्राचा भेदन कर, मूलाधार, स्वादिष्ठान, नंतर नाभी चक्र, तर हृदय चक्र, तर आज्ञा चक्र, आपलं गळ्यातलं चक्र, मग आज्ञा चक्र, मग इथे आली शक्ती. ही जीव आणि शिवाचं मैत्री इथे आल्यानंतर ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. ही एक प्रोसेस आहे. ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर पुढे काय होतं की त्याला प्रत्यक्ष अनुभव येतो की त्याला स्वतःलाच कळतं की मला ब्रह्मज्ञान, कोणी त्याला सांगायची गरज राहत नाही, त्याला कोणी सांगण्याची गरज राहत नाही. ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर काही काळानंतर त्याला मुद्रा मिळते. मुद्रा मिळते म्हणजे काय होतं की देवदेवता येतात आणि ते त्याला एक नाव देतात स्वामी, आणि त्याच्या पुढे एक नाव असतं. समजा स्वामी योगेश्वर मुद्रा मिळाली, हे प्रत्यक्ष घडतं आणि कधी कधी गुरु त्याला देतात नाही त्या. पण बहुतेक जण म्हणतात की मला माझी प्रत्यक्ष मुद्रा मिळू द्या. स्वामी या शब्दाचा खरा अर्थ आहे तो स्वतःचा मालक आहे, त्याला स्वामी म्हणतात. आणि पुढे एक नाव असतं आणि मुद्रा मिळाल्यानंतर मग पुढे अवधूत, अवलिया, परमावली अशा वेगवेगळ्या अवस्था आहेत त्या पुढे. तर ही तशी जी एक पद्धत आहे, तशी या पद्धतीने तुम्हाला ब्रह्मज्ञान मिळू शकतं. पण सामान्यपणे शिष्यांनी काय करायला पाहिजे की गुरु जे सांगतात त्या आज्ञेनुसार त्यांनी फक्त चालायला पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे, गुरु म्हणतात नियमित ध्यान करा, दानधर्म करा, जमेल ती सेवा करा गुरुची.
असं आपण करत करत, आणि जेव्हा वरून असं वाटतं शिष्याला अजून काही सांगावं, तेव्हा त्याला अजून काही सांगतात, जेणेकरून त्याच्याकरता ते गरजेचं असतं. काही शिष्यांच्या बाबतीत असं होतं की शक्तीचा जर प्रभाव त्यांच्याकडे जास्त असेल आणि त्याला सहन होत नसेल, तर गुरु शक्तीला रोखून पण धरतात. आणि त्याच्यामध्ये मधले बरेच प्रवासाचे टप्पे आहेत, ते आपण पूर्वी पण चर्चा केली, ते सारे सांगत नाही, आपण तर पुढे जाऊ. तर ते आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी कोणाच्या ठिकाणी पात्रता याचा विचार केला असा जगात एकच म्हणजे साधन चातुर्य संपन्न मुमुक्ष वर्ग दृष्टी पडतो. ज्याप्रमाणे दिव्य अंजन पृथ्वीच्या पोटातली गुप्त ठेवा खास दाखवते, परंतु पाहणारा माळू असायला लागतो. आता इथे माऊली काय म्हणतात की आत्मज्ञान कोणाला प्राप्त होतं, त्याच्या आत्मज्ञाने कोणाला प्राप्त होतं? जो मुमुक्ष त्यालाच ते प्राप्त होतं. मुमुक्ष म्हणजे काय? ज्याला ओढ लागलेली की मला हे शिकायचं, मला हे मिळालं पाहिजे, आणि त्याला त्याच्याशिवाय काही दुसरं दिसत नाही, त्याला मुमुक्ष म्हटलं गेलेलं आहे. आणि खरोखर गुरु पण असंच करतात. जो मुमुक्ष असतात त्यालाच ते देतात, दुसऱ्याला ते देत नाही. अलग लक्षात. याच्याबद्दल एक छोटी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. ती गोष्ट अशी की व्यास ऋषी जे होऊन गेलेले आहेत, तर व्यास ऋषींचा पत्नी ज्यावेळी गर्भार होती, तर ती गर्भार असताना त्यांच्या पोटी शुक जो होता त्यांनी त्यांच्या गर्भामध्ये प्रवेश केला. पण हा शुक फार भारी आणि बिलंदर होता. तो काय म्हणाला, मी पोटातून बाहेरच येणार नाही. बाहेर आलो म्हणजे जन्म झाला, जन्म आला म्हणजे सुरुवातीला तर काही कळत नाही, बाळ निरागस असतं बघा तुम्ही, पण मोठा झाला की त्याच्या बाजूला जी माया, परमेश्वराचं दुसरं रूप म्हणजे माया. जसं नाण्याला दोन बाजू असतात की नाही, छापा काढत, तसं परमेश्वराचं दुसरं रूप काय, माया. ती माया लपेटून मला घेईल, आणि लपेटून घेतल्यानंतर मला प्रॉब्लेम निर्माण होईल, मी मायामध्ये गुरफटेल, माझे कर्म खराब होतील, कर्म खराब झाले परत हा जन्म घ्या, तो जन्म घ्या. मग तो म्हणे मी पोटाच्या बाहेरच येत नाही. ताई म्हणाल मी किती दिवस तुला पोटामध्ये ठेवतो, पोटातच मोठा होत चाललाय, तो मी बाहेरच येणार नाही. मग त्याला हे पण त्याला म्हणाले त्याचे वडील, तुला तर बाहेर यायला पाहिजे. मग त्याने परमेश्वराकडून वचन घेतलं की मी मायेमध्ये गुरफटणार नाही, मला वचन द्या, ही सिद्धी मला द्या. त्याने दिली आणि मग तो बाहेर आला. असा जो शुक होता हा फार प्रभावी आणि जन्मतात आत्मज्ञान प्राप्त झालेला तो माणूस होता. आणि त्याच्याबद्दल एक गोष्ट अशी सांगतात, बऱ्याच गोष्टी त्यातली एक तुम्हाला सांगतो. तो त्याच्या वडिलांना म्हणाला, आत्मज्ञान आत्मज्ञान म्हणतात ते काय मला सांग. त्याला तुला ते मिळालेलं तुझ्या लक्षात येत नाही. तो म्हणे "अहो, मला तसं वाटत नाही की मला परमेश्वराची प्राप्ती झालेली." आता हे खरं कळत असतं, पण माणसाचा स्वतःवर विश्वास नसतो. बऱ्याच लोकांच्या बाबतीमध्ये असं झालं, बऱ्याच गुरूंच्या बाबतीमध्ये पण असं झालं. तर मला त्याच्या वडिलांनी, व्यास ऋषींनी त्याला ते समजून सांगितलं की तूच साऱ्या सृष्टीमध्ये भरून राहिलेला आहे, तूच परमात्मा झालेला आहे, आता तू आणि परमात्मा वेगळा नाहीये. तर मला कळतंय, पण तरी माझं समाधान नाही झालं तुम्ही सांगा. आणि मग त्याच्या वडील म्हणाले, तू असं कर, राजा जनक जो आहे त्याच्याकडे जा म्हणाले. आता जनक हे आडनाव होतं खरं, मिथिला जी नगरी होती त्या नगरीमध्ये जे हे करत होते, अं, त्यावेळेसचा जो राजा होता त्याचं जनक हे आडनाव होतं. आणि त्या म्हणजे सीतेचे वडील असं तुम्ही आता याच्यामध्ये धरू नका, तर त्यांच्या त्याच परंपरेमधले एक जनक होते. तर हा जो जनक राजा जो होता हा कसा होता, आत्मज्ञानी होता. तो राजा जरी होता त्याला आत्मज्ञान प्राप्त झालेलं होतं. तर हा त्यांना भेटायला गेला आपली शंका काढण्याकरता. आणि मग त्या राजाला, त्या द्वारपालाने बाहेरून राजवाड्याच्या वरून निरोप दिला की तुम्हाला शुक, व्यास मुनींचे पुत्र शुक जे आहेत तुम्हाला भेटायला आलेले आहेत. पण त्यांना 7 दिवस तिथेच उभं करा, बाहेरच राहू दे, त्यांना बाहेरच राहू दे. यालाही कळे ना की राजा जनक असं काय करतोय. म्हणलं ठीक आहे, त्यांना भेटायला आलो, त्यांच्या मर्जीनुसार आपण भेटू. आणि मग त्यांनी त्याला, तो थांबला बाहेर 7 दिवस राजवाड्याच्या बाहेर. मग त्यांनी विचारलं 7 दिवस झाले काय, त्याने तुम्हाला मध्ये जायला लावलेलं आहे. मध्ये आल्यावर त्यांनी राजवाड्याचं जे अंगण तिथेच त्याला ठेवला 7 दिवस. पुन्हा त्यानं म्हणे आता किती दिवस, 7 दिवस त्यांनी सांगितलं. म्हणे ठीक आहे, राजाची आज्ञा आहे, राजाच्या राज्यात आल्यावर त्याची आज्ञा पाळली पाहिजे, मग तू 7 दिवस तिथे राहील. मग राजा म्हणाला 7 दिवसाला मध्ये येऊ द्या म्हणजे. आणि त्याची एका महालामध्ये त्याला खुली देण्यात आली, सगळी सुख देण्यात आली. खाण्यापिण्याच्या सगळ्या वस्तू, ऐश्वर्य, कपडे लत्ता, उंची उंची गोष्टी ज्याला म्हणतो आपण, हायफाय लिव्हिंग, आणि अनेक सुंदर स्त्रिया त्यांच्या सोबतीमध्ये देण्यात आल्या.
ते पण राजाने केलं. आणि त्यांनी पाहिलं 7 दिवसामध्ये याच्यावर काही कोणाचा परिणाम झाला. हा आपला सामान्य माणसासारखाच राहिला त्या राजवाड्यात. खूप ऐश्वर भोगायला मिळालंय म्हणून नको त्या गोष्टी त्यांनी काहीच केल्या. आणि मग असे 21 दिवस राजा म्हणे त्याला पाठवा माझ्या दरबारात. आणि मग राजा म्हणाला, हा म्हणाला माझा एकच प्रश्न, ब्रह्मज्ञान ब्रह्मज्ञान म्हणतात ते काय? मग त्याने मी तुझी परीक्षा पाहिली, तुला खरंच ब्रह्मज्ञान प्राप्त तुला झालेलं आहे म्हणाले, ब्रह्मज्ञान प्राप्त म्हणाले. हे मला कळून आलं की तुझ्यामध्ये पूर्ण वैराग्य आलेलं आहे, तुला ब्रह्मज्ञान. मग त्यांनी त्याचं वर्णन केलं, त्याला तो बोध केला, त्याला तो बोध समजला की त्याला ज्या अनुभूती आल्या त्या ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्या आणि या अनुभूतीत जुळल्या का त्या एकच असतात, त्या जुळतात. आणि मग त्याचं आता म्हणे वेगळीकडे कुठे जाऊ नको, तुला आता परमेश्वर प्राप्ती झालेली आहे म्हणे. आणि मग त्याचं समाधान झालं, काही गोष्टी राहिल्या. मग त्यांनी राजा जनकाची जी नगरी होती मिथिला नगरी ती सोडली. खरं काय होतं, एकदा बोलायला लागलं ना की ते मला थांबायला जरा जमत नाही, कारण ती लिंक लागलेली असते अशी बोलण्याची, अशी बोलण्याची सहज लिंक लागलेली असते. तरी देखील माझी वेळ मागे पुढे झाली आणि तुम्ही सगळेजण आलात आणि थोडा वेळ थांबला, गप्पा मारल्या आणि परत तुम्ही रिजॉईन केलं दुसऱ्या लिंकला. तुम्हाला खरोखरच काहीतरी छान ऐकायची इच्छा आहे, सत्संग करायची इच्छा आहे. एक प्रकारे परमेश्वराने तुमची पण परीक्षा पाहिली, हा, आणि तुम्ही सगळेजण त्या परीक्षेमध्ये पास झाला. मग मी तुमचं अभिनंदन आणि कौतुक करतो आणि तुमच्या हृदयामधल्या कृष्णाला वंदन करून आजचं प्रवचन संपलं असं मी तुम्हाला सांगतो. जय श्रीराम. जय श्रीराम.